ओपन पेज नंबर 18, द स्टोरी ऑफ टी, चहाची कथा. तर चला आपण एका प्रश्नानं सुरुवात करूया. लेट्स बिगिन विथ ए क्वेश्चन. कॅन यू नेम द मोस्ट वाइडली कन्झ्युम्ड बिव्हरेज इन द वर्ल्ड आफ्टर वॉटर? बघा, पाण्यानंतर सर्वत्र जगामध्ये सर्वात पिले जाणारं पेय कोणतं आहे हे तुम्ही सांगू शकाल का? परहॅप्स मेनी ऑफ यू हॅव गेस्ड द आन्सर. आणि कदाचित तुमच्या पुष्कळ जणांनी अंदाज केला असेल की ह्याचं उत्तर निश्चितपणे तुम्हाला माहित असेल. मोस्ट पॉप्युलर बिव्हरेज इन द वर्ल्ड इज टी. बघा, सर्वात लोकप्रिय असं जे पेय आहे जगातील ते म्हणजे चहा. द फ्रेश अरोमॅटिक ब्र्यू विथ विच पीपल लाईक टू बिगिन देअर डे. बघा, सुगंधी सुवासिक उकळून पेय तयार होणारा अशा पेयाची सुरुवात ही चहाने होत असते. पुष्कळसे लोक आपल्या दिवसाची सुरुवात अशा सुवासिक सुगंधी गरम अशा चहाने करतात, हे माहिती आहे तुम्हाला. इट हॅज ए रिफ्रेशिंग ॲस्ट्रिजंट फ्लेवर. अतिशय उत्साहवर्धक, चविष्ट, तुरट, कडवट अशा प्रकारची चव त्या चहाची असते. इट इज ॲक्च्युअली मेड बाय ब्रुईंग, दॅट इज बाय इन्फ्युजिंग इन बॉइलिंग वॉटर. बघा, प्रत्यक्षात ते उकळून तयार केलेले हे पेय पाण्यामध्ये उकळतात त्याची पाने. द लिव्स अँड शूट्स ऑफ प्लांट हुज बोटॅनिकल नेम इज कॅमेलिया सिनेन्सिस. आणि त्याची जी पाने फुटली जातात, अंकुरतात, की त्याला शास्त्रीय नाव आहे, वनस्पतीशास्त्रीय नाव आहे कॅमेलिया सिनेन्सिस, म्हणजे सदाहरित अशी वनस्पती. द लीव्स आर ॲट फर्स्ट ड्राईड, क्युअर्ड अँड प्रोसेस्ड बिफोर दे आर पॅक्ड अँड सोल्ड टू अस. बघा, अशी ही पाने चहाची पहिल्यांदा वाळवली जातात, त्याचबरोबर ती स्वच्छ केली जातात, प्रक्रिया करून पॅकबंद करून आपल्याला विकली जातात. नेक्स्ट पॅराग्राफ. कॅमेलिया सिनेन्सिस इज एन एव्हरग्रीन प्लांट दॅट ग्रोज इन ट्रॉपिकल अँड सबट्रॉपिकल क्लायमेट्स. बघा, कॅमेलिया सिनेन्सिस ही सदाहरित वनस्पती ही उष्णकटिबंध आणि समशीतोष्ण कटिबंध अशा प्रदेशामध्ये वाढली जाते. ट्रॉपिकल उष्णकटिबंधीय आणि सबट्रॉपिकल म्हणजे समशीतोष्ण. टी प्लांट्स रिक्वायर ॲटलिस्ट 100 to 125 सेंटीमीटर्स ऑफ रेनफॉल अ इयर. बघा, की पावसाला साधारणपणे वर्षातून 100 ते 125 सेंटीमीटर पावसाची आवश्यकता असते. अँड प्रिफर ॲसिडिक सॉइल्स, आणि आम्लधर्मी मृदा लागते. म्हणजेच काय, की आम्लता असलेली माती या चहाच्या वाढीसाठी आवश्यक असते. मेनी ऑफ द वर्ल्ड्स बेस्ट टी इस्टेट्स आर लोकेटेड ऑन हिल स्लोप्स ॲट इलिव्हेशन्स ऑफ अप टू 1500 मीटर्स. बघा, साधारणपणे जगातल्या सर्वोत्तम अशा जो डोंगर उताराचा भाग आहे अशा ठिकाणी ह्या चहाच्या उत्पादनाचा प्रदेश असतो. म्हणजे साधारणपणे 1500 मीटर इतक्या उंचीच्या डोंगर उतारावर या चहाच्या मळांची लागवड केली जाते. इट इज said that the tea plants grows slowly and acquire a richer flavor at this height. बघा, असं म्हणतात की चहाचे जे मळे असतात ते हळूहळू वाढतात आणि मोठ्या उंचीवर त्याचा सुगंध
हा अधिक होत असतो. म्हणजे जेवढ्या उंचीवर याच्या रोपांची लागवड केली जाते तेवढा या चहाला सुगंध हा अधिक असतो. वेन द प्लांट्स मॅच्युअर ओनली द टॉप 1 to 2 inches of the plants are picked. आणि मग जेव्हा ते रोपटे परिपक्व होते ते ते सर्वप्रथम उंचीवर 1 ते 2 अशा उंचीवर वाढते आणि त्यानंतर मग त्याची वाढ झाल्यानंतर त्याची कोवळी पाने ही तोडली जातात. दीज बर्ड्स अँड लिव्स आर कॉल्ड फ्लुशेस. आणि मग या जे शेंडे असतात पानाचे किंवा त्या कळ्या, पाने किंवा कळ्या असं त्यांना म्हणतात. ए न्यू फ्लुश appears on the plant every 7 to 10 days during the peak growing season. बघा ज्यावेळेस मग याचा हंगाम असतो किंवा सुगीचा मोसम असतो त्या काळात हे 7 ते 10 दिवसामध्ये याची पाने वाढतात, कोवळी पाने वाढतात की जे खोडण्यासाठी उपयुक्त असतात. लेफ्ट टू ग्रो ऑन इट्स ओन, the tea plants may actually grow into a small tree. बघा त्याचबरोबर ते चहाचे जे रोपटे जे असतात ते प्रत्यक्षामध्ये वाढतात ते लहान प्रमाणातच असतात. म्हणजे काय की बट इन ऑल टी गार्डन्स द प्लांट्स आर प्रूनड अँड केप्ट ॲट अ हाईट ऑफ अबाउट 3 feet waist high to enable easy plucking of the leaves. म्हणजे जे चहाचे मळे असतात ते साधारणपणे त्याचे जे प्लांट असतात ते छाटणी केली जाते आणि साधारणपणे आपल्या 3 फुटापर्यंत म्हणजे कमरेच्या उंची इतपत ते ठेवतात. म्हणजे काय की त्याची पाने खोडण्यास अतिशय उपयुक्त पडतात. आणि म्हणून जरी ह्या झाडाची वाढ मोठी होत असली तरी ती छाटून प्रमाणामध्ये केली जातात साधारणपणे आपल्या कमरेच्या उंची इतपत. द टीज वी बाय आर युजली क्लासिफाईड अकॉर्डिंग टू देअर लीफ साईज. बघा जे चहा आपण खरेदी करतो त्याचं साधारणपणे वर्गीकरण असं आहे पहा की ते पानाची साईज असते त्याच्यावर आहे. अकॉर्डिंगली वी हॅव 1 आसाम टाईप ऑफ टी कॅरेक्टराइज्ड बाय द लार्जेस्ट लिव्स. बघा आसामचा जो चहा त्याचं वैशिष्ट्य असं की त्याची पाने ही सर्वात लांब असतात मोठ्या प्रमाणात. सेकंड चायना टाईप कॅरेक्टराइज्ड बाय द स्मॉलेस्ट लिव्स. चीनच्या चहाचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे काय की त्याची पाने चहाची सर्वात लहान असतात. थर्ड कंबोड कॅरेक्टराइज्ड बाय लिव्स ऑफ इंटरमिडिएट साईज. आणि कंबोड चहा हा साधारणपणे मध्यम आकाराची त्याची पाने असतात. वी हॅव 3 व्हेरी डिस्टिंक्ट अँड डिफरंट टी ग्रोईंग रिजन इन इंडिया. बघा आपल्याकडे 3 वेगवेगळ्या प्रकारचे प्रदेश आहेत भारतामध्ये. वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रदेश आहेत 3 ते कसे आहेत. ईच ऑफ दिस रिजन इज फेमस फॉर द स्पेशल टाईप ऑफ टी इट प्रोड्युसेस. बघा त्याचा उत्पादनाचा खास असं हा प्रदेश आहेत. 3 खास असे प्रदेश आहेत चहाच्या उत्पादनाचे. ते कुठले आहेत की विच आर युनिक इन टेस्ट, अरोमा, स्ट्रेंथ अँड फ्लेवर. ज्याची वैशिष्ट्य म्हणजे काय की अस्सल चव, गंध म्हणजे किंवा सुगंध, कडवटपणा आणि स्वाद ही त्याची खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे कुठले. पहिला प्रदेश म्हणजे द 3 रिजन्स आर दार्जिलिंग इन
नॉर्थ ईस्टर्न इंडिया, उत्तर पूर्व भारतातील दार्जिलिंग हा एक प्रदेश आहे. आसाम इन फार नॉर्थ इंडिया, ईशान्य भारतातील आसाम. अँड निलगिरीज इन साऊथ इंडिया, आणि दक्षिण भारतातील निलगिरी. असे हे प्रसिद्ध प्रदेश आहेत चहाच्या उत्पादनाच्या बाबतीत, की त्याचे खास वैशिष्ट्य चव, स्वाद, सुगंध याची खास वैशिष्ट्य आहेत. मोस्ट पीपल ॲग्री दॅट टी इज अ रिफ्रेशिंग ड्रिंक. म्हणजे पुष्कळशा लोकांनी मान्य केलेलं आहे की चहा हे एक उत्साहवर्धक असं पेय आहे. इट कंटेन्स नो कार्बोहायड्रेट्स, फॅट और प्रोटीन्स. बघा की त्याच्यामध्ये कार्बोदके नाहीत, प्रोटीन नाही, किंवा जास्त प्रमाणात फॅट देखील नाहीत. अशा प्रकारे त्याची वैशिष्ट्य असलेली आपल्याला पाहायला मिळतात. व्हॉट गिव्स टी इट्स स्पेशल अँड डिस्टिंक्टिव्ह फ्लेवर इज थिनाइन ॲज वेल ॲज कॅफिन. आणखीन काय की चहा आपल्याला एक त्याचं वैशिष्ट्य विशेष म्हणजे काय की ते उत्तेजक पेय आहे, त्याचबरोबर आपल्याला तरतरी निर्माण करून देणार असं हे पेय. विच गिव्ह द ड्रिंक इट्स स्टिम्युलेटिंग क्वालिटी. म्हणजे उत्तेजक असं हे पेय, त्याचा दर्जा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. हाऊ अँड वेन डिड पीपल फर्स्ट बिगिन टू ड्रिंक टी. पुढे पहा की हाऊ अँड वेन डिड पीपल फर्स्ट बिगिन टू ड्रिंक टी. कसे आणि केव्हा लोकांनी चहा प्यायला सुरुवात केली, घ्यायला सुरुवात केली. अँड ॲज्युमिंग स्टोरी हॅज कम डाऊन टू अस फ्रॉम चायनीज लिजंड्स. मग त्याची एक अतिशय मजेशीर दंतकथा आहे. चायनीज लिजंड्स म्हणजे चीनच्या दंतकथेमध्ये त्याची एक खास कथा आहे. पहा ती कशी. इट इज सेड दॅट एम्परर शेनॉंग, द फादर ऑफ चायनीज ॲग्रिकल्चर अँड मेडिसिन, वॉज ऑन हिज ट्रॅव्हल्स. बघा, कृषी आणि वैद्यकशास्त्रातील चीनचे प्रणेते सम्राट द शेनॉंग, एम्परर शेनॉंग, द फादर ऑफ चायनीज, म्हणजे प्रणेते, कृषी आणि वैद्यकशास्त्राचे प्रणेते चीनचे ते सम्राट होते. त्यांच्या बाबतीत ही एक कथा आहे. पहा, वॉज ऑन हिज ट्रॅव्हल. ते एकदा प्रवास करत होते. वेन ए सर्वंट वॉज बॉइलिंग सम वॉटर फॉर द एम्परर टू ड्रिंक. आणि मग त्यांचा नोकर या सम्राटाला चहा करण्यासाठी पाणी उकळत होता. म्हणजे ह्या सम्राटाला गरम पाणी प्यायचं होतं, त्यासाठी तो पाणी उकळत होता. आणि काय झालं, जस्ट देन अ फ्यू लीव्स फ्रॉम ए नियर बाय ट्री ब्ल्यू इन टू द बॉइलिंग वॉटर. आणि मग थोड्याच वेळात त्या उकळत्या पाण्यात काही झाडाची 4 पानं उडून त्या उकळत्या पाण्यात पडली. द वॉटर इमिजिएटली चेंज्ड कलर. आणि मग त्यामुळे ताबडतोब त्या पाण्याचा कलर बदलला. ऑन ड्रिंकिंग द वॉटर द एम्परर वॉज अमेज्ड बाय द रिचर फ्लेवर अँड रिफ्रेशिंग क्वालिटी ऑफ द रिझल्टिंग इन्फ्युजन. आणि मग काय झालं की ते पाणी पित असताना अतिशय चविष्ट पाणी राहिल्यानंतर तो सम्राट आश्चर्यचकित झाला. त्यांनी ते उंची, स्वाद, ताजेपणा ह्याचा
त्याला खास आनंद झाला आणि तो मग ते परिणामी तो अतिशय उत्तेजित झाला. एक्सायटेड बाय द अननोन प्लांट अँड इट्स अमेझिंग फ्लेवर. आणि मग असा हा इतका स्वाद कुठल्या पानाचा असेल वगैरे हे शोधण्यासाठी तो अतिशय उत्तेजित झाला, पाहायला लागला. ही कॅरीड आउट फर्दर इन्व्हेस्टिगेशन. आणि मग त्यांनी काय केलं की ही कुठली पानं आहेत बरं, त्याचा त्यानं काळजीपूर्वक तपास सुरू केला. अँड डिस्कवर्ड दॅट टी हॅड मेनी हिलिंग अँड restorative properties and could also be used as an antidote to certain poisons. बघा मग त्यांनी काय केलं की काळजीपूर्वक तपास केला आणि शोध लावला की ह्या झाडाची पाने आपल्याला आरोग्य मिळवून देणारे असे आहेत, रोग बरा करणारे आहेत असे वाटतात. आणि त्यामुळं काय की याचा औषधावर रामबाण उपाय देखील आहे असं त्याला वाटलं. Yet another legends tells us that it was a Buddhist monk named Bodhi Ashram who was the first to use tea as a drink. आणखीन एक दंतकथा सांगितली जाते की बुद्धांचे जे मठाधिपती किंवा मठवासी जे आहेत, बोधी आश्रम, हू वॉज द फर्स्ट यूज टू टी ॲज अ ड्रिंक. आणि मग त्यांनी देखील पहिल्यांदा हे पेय पिण्यासाठी वापरलं, चहाचं. He was keen to find a herb or a medicinal plant which would help him stay awake and alert for long periods of time in prayer and meditation. बघा त्यांनी देखील हे औषधी वनस्पतीचं संशोधन सुरू केलं की त्यांनी या पानाचा उपयोग ध्यानधारणा करण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी, त्याचबरोबर अधिक वेळ जागे राहण्यासाठी होतो, याबद्दल त्यांनी संशोधन केलं. आफ्टर कन्सिडरेबल सर्च अँड ट्रायल, बघा आणि मग खूप संशोधनानंतर आणि प्रयत्नानंतर काय, ही फाउंड दॅट चुईंग लिव्स फ्रॉम द टी श्रब ॲक्टेड ॲज ए स्टिम्युलंट. बघा याची पाने जर चघळली तर ती हे जे चहाचं झुडूप, त्याची पाने जर चघळली तर निश्चितच ती काय आहेत, उत्तेजक आहेत असं त्यांनी शोधून काढलं. हेल्पिंग हिम स्टे अवेक. इट वॉज ही हू इंट्रोड्युस्ड टी अमंग हिज डिसायपल्स इन चायना. आणि मग त्यांनी ह्याची आपल्या अनुयायांना ओळख करून दिली चीनमध्ये देखील. इट वॉज ही हू इंट्रोड्युस्ड टी अमंग हिज डिसायपल्स इन चायना. इट इज सेड दॅट जॅपनीज प्रीस्ट स्टडीइंग अंडर बुद्धिस्ट टीचर्स इन चायना कॅरीड टी सीड्स अँड लिव्स बॅक होम विथ देम. बघा म्हणजे जे बुद्धिस्ट जे गुरु होते त्यांना त्यांचं प्रशिक्षण झाल्यानंतर त्यांनी काय केलं की चहाच्या बिया शोधून काढल्या, त्याची पाने, आणि ते त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते चहाच्या बिया, पाने वगैरे ते आपल्या देशामध्ये घेऊन गेले ओळख म्हणून. तुर्किश ट्रेडर्स also began to bargain for tea on the border of Mongolia. बघा तुर्की व्यापाऱ्यांनी मंगोलियाच्या सीमेवर याचे लिलाव करायला सुरुवात केली. इन फॅक्ट द स्टोरी गोज दॅट द चायनीज एम्परर हुई सुंग वॉज सो टेकन अप विथ टी that he set up
ए रिसर्च इन टू द बेस्ट टी. एवढंच नव्हे तर बघा तो चिनी सम्राट प्रभावित झाला. तो सम्राट म्हणजे हुई सुंग यांनी याच्यावर सर्वोत्कृष्ट चहा कोणता आहे याच्यावर संशोधन करायला सुरुवात केली. आणि काय बघा, दॅट ही सेटअप ए रिसर्च इन टू द बेस्ट टी व्हिस्किंग मेथड्स अँड ऑल्सो होस्टेड टी मेकिंग. आणि मग त्या चहा निर्मितीच्या स्पर्धा त्यांनी लावल्या. चहा करण्याच्या, चांगला चहा वगैरे कशा प्रकारे करता येईल हे त्याच्या राजदरबारामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये स्पर्धा आयोजित केल्या. अँड टी टेस्टिंग टुर्नामेंट्स इन द कोर्ट. आणि चहाच्या चवीचे काही स्पर्धा सामने देखील भरवले गेले. सो टी माइंडेड वॉज ही that he failed to notice that Mongolia had actually taken over his empire. बघा की मंगोलियाने साम्राज्य बळकावले हेही त्या सम्राटाच्या लक्षात आले. म्हणजे चहाच्या एवढा वेळ किंवा एवढा नाद या सम्राटाला लाभलेला होता. तर अशा प्रकारे हा भाग आपण इथं निम्मा पाहिलेला आहे. दुसरा भाग आपण नंतरच्या पाठामध्ये पाहू.